तर आपण हे जे प्रोजेक्ट करताय तर हे आपल्या जवळ 4 कंपन्या आहे, त्यांच्या फंडनुसार आपण हे प्रोजेक्ट करताय. सर्वच अगोदर म्हणजे तर आपल्याजवळ जिल्हा परिषदने आपल्याला हे जागा दिलेली आहे आणि ग्रँड मास्टर कंपनी आहे, त्यांनी आपल्याला याचा फंड दिलेला आहे. आणि एक सुगी कंपनी म्हणून इंटरनॅशनल कंपनी आहे, त्यांनी पण आपल्याला फंड प्रोव्हाइड करून दिलेला आहे. तर आणि ग्रँड मास्टरचं म्हणजे तर जास्त म्हणजे CSR फंड वरती काम चालतं. आणि बंदीजाई पण एक ट्रस्ट आहे, त्यांनी आम्हाला हे वृक्ष दिलेलं आहे. हे मतलब 4-5 कंपनी के मिलकर हे सबका कोणी असं वेगळं पार्ट दिलाय का, असं अमाऊंट दिली त्यांनी? असं नाही, एक झाड, एक खड्डा, एक पाणी असं नाही. ग्रँड मास्टरनी फंड दिलेला आहे, बंदीजाई बन ट्रस्टनी वृक्ष दिलेली आहे, आपले जिल्हा परिषदनी जागा दिली आहे. आणि एक सुगी म्हणून एक कंपनी आहे, ते पण याच्यात फंडिंग प्रोव्हाइड करत आहे. तर आपण 2000 स्क्वेअर फीटमध्ये ते मियावाकी लागवड करताय. तर 2000 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही 600 वृक्ष लागवड करणार होते, पण सरांनी म्हटलं आमच्याजवळ जागा भरपूर आहे, तर आम्ही इथे 4000 स्क्वेअर फीटमध्ये 1200 झाड लागवड करते. आता म्हणजे तर 1200 झाड आता भरपूर ठिकाणी असं होत आहे का, म्हणजे तर कोणी म्हणशील 1200 झाड लावताय तुम्ही, 1200 बघितलं तर आम्ही 2 एकरात लावून टाकशील. तर हे टेक्निक अशी आहे की हे टेक्निक जापानची टेक्निक आहे. याला टेक्निक मियावाकी म्हणताय. जापानचे एक सायंटिस्ट आहे, जापानने भरपूर ठिकाणी म्हणजे तर भूकंप येत होतं, भूकंपामुळे त्याचा ग्रीन कव्हर त्यांचा कमी होतं. तर जापानचे एक सायंटिस्ट आहे डॉक्टर अकिरिया मियावाकी, त्यांनी हे टेक्निक काढली होती. म्हणजे तर कमी जागात जास्त झाड लावायचे, कमीत वेळात जास्त प्रमाणे जंगल तयार करायचं. म्हणजे तर जे जंगलला 100 वर्ष लागत होते, ते जंगल तयार होण्यासाठी आता 10 वर्ष लागते आम्हाला. आता तुम्ही हे बघा, हे जागा आहे, पुढचे 1 वर्षानंतर 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला इथे म्हणजे इथून तिथे दिसणार नाही, तिथून इथे दिसणार नाही. म्हणजे तर समोरचे जे भाग आहे तसं जंगल होणार आहे. फक्त याची तुम्हाला काळजी घ्यावा लागेल, याला पाणी द्यावं लागेल, सिक्युरिटी म्हणजे तर कोणी आतमध्ये झाडाला नुकसान झाला पाहिजे नाही, बकऱ्या जानवर समजे तर जास्त प्राणी म्हणजे सर माणूस प्राणी ना याला वाचवायचं. हे भरपूर ठिकाणी मी बघितलेलं आहे, कारण की आतापर्यंत ही 12वी शाळा आहे. कोण भरपूर शाळामध्ये याचा आहे की काही जनावरचा प्रॉब्लेम नाही आहे, फक्त माणूस ते जातो, झाड उपटतो, घेऊन शेतात लावतो. अरे भाऊ, तुला हे माहिती आहे का ते आम्ही काय करतोय म्हणून? याच्यात क्लिअर आहे. किती दिवसात म्हटले तुम्ही? फक्त याला सर्वायवल झाल्यासाठी 6 महिने आणि 2 वर्षानंतर याला काही करायची गरज नाही, याला पाणी द्यायची पण गरज नाही. म्हणजे 2 वर्ष हे पण मियावाकी. आणि याच्यात म्हणजे तर सर फक्त शिवबाबूड आणि गुलमोर हे नका यूज, कारण की हे नॉन नेटिव्ह आहे. याच्यात म्हणजे तर आपण नेटिव्ह झाड लावताय. आता हे झाड आहे, ऑक्सिजन कमी असेल. आता हे झाड कोणी मला वडकून दाखवू शकतं की झाड कशाचं आहे? बेड आहे, हे हिरडेच आहे. आता म्हणजे तर आम्ही अशी झाड याच्यात निवडली आहे. तर म्हणजे तर गावकऱ्यांना पण याच्याबद्दल माहिती पाहिजे. आम्ही जर मोठे झाले तर याला मी टॅग वगैरे त्या सरांना सांगणार, टॅग वगैरे लावू. म्हणजे तर याच्यात हिरडा आहे, ब्रेडा आहे, बकुल आहे, अजान है, ऑइन है, कांचन है, बकान है, नीम है. मतलब ये सब जो मतलब एक्चुअल जो हमने क्या किया, मियावाकी का जो टेक्निक है, गौताले के जंगल में हमने 3 साल इस पर रिसर्च करने के बाद ही हमने ये सब प्लांट इसके अंदर लिए. और इसके अंदर लेयर है, ट्री, सब ट्री, कैनोपी, श्रब. ट्री मतलब हाइट में आने वाला है, कैनोपी बोले तो झुड़, अपना बर्ड, पीपल. अभी हम इसमें पीपल और बर्ड कम लगा रहे हैं क्योंकि जगह ज्यादा नहीं है. सर्वाइवल मतलब उसका पेड़ ज्यादा बड़ा होने की वो होता है, इसलिए हम अभी लगा नहीं रहे. लेकिन ये बड़ा होने के बाद लगा सकते हैं इधर आजू बाजू. हाँ, अभी सबसे बड़ा एक प्रॉब्लम ये है कि अभी हम आजू बाजू झाड़ लगा रहे हैं, तो समझो वड़ है, उम्बर है, पीपल है, उसका खोड़ बड़ा होता है ना. ये टेक्निक में ऐसा है, खोड़ की लेंथ समझो 1 या 1.5 फीट के मतलब अराउंड ही वो देता है, क्योंकि इसमें आजू बाजू सब ग्रोथ होती है. आता इसमें ऐसा है, मतलब ये टेक्निक में ऐसा है, हम पहले 3 फीट ज़मीन को प्रिपरेशन कर रहे हैं. सब खाद वगैरह सर ने तो लाए हैं यहाँ पर, सब खाद भूसा भूसा. अब इसके अंदर नाही, भूसा मी नाही सांगितलं सर, कारण की मुरमाड जमीन आहे, त्याला भुसाची गरज नाही होती. तर शेणखत आज 1 ट्रॅक्टर आम्ही 2 ट्रॅक्टर नंतर 1 ट्रॅक्टर अजून वाढून घेतलं होतं.
आता म्हणजे जर कुट्टी असेल तर तुम्ही मल्चिंगला यूज करू शकता. दिले नाही ते. मल्चिंगला कुट्टी, झाडाचा पाला. बरोबर आहे, मग तेवढी घेऊन यायला सांगा त्याला. आता मी म्हणलं तुम्ही कधी सांगा तुमचं झालं का? आता पुढे